संबंधित ख्रिश्चन समाजाविषयी आता ज्या काय गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून अफवा पसरण्यात येत होत्या की बाबा की धर्मांतराचा विषय तिने घेतला. धर्मांतराचा विषय प्रथम हा पूर्ण सगळा खोटा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की गोपीचंद पडळकर हे स्वतः कोणाची तर सुपारी घेऊन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाण्याचं काम करत आहेत. हे स्वतः धर्मासाठी नाही आहेत. एक जर आमदार निवडून आला असेल एका ठिकाणी तर त्याचं काम आमदारकीचं की बाबा त्याच्या भागामध्ये जे काय ज्या अडचणी असतील, ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु एक आमदार एका ठिकाणी आमच्या इथं चौकामध्ये मीटिंगमध्ये बोलतोय की पास्टरांच्या विषयी सैराट करण्याच्या विषयी की जो कोणी त्याला मारल त्याला 11 लाखाचं बक्षीस देणार असं जाहीर तो स्टेजवरती बोलत आहेत. तर अशा पास्टरांना चितावणीखोर भाषण करण्याच्या विषयावर त्यांचं आमदारकीपद ही रद्द होणं गरजेचं आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं ही काम करत आहेत. तर अशा लोकांना खीळ घालणं फार गरजेचं आहे. आणि त्या स्टेजवर उभं राहून जर तिने संबंधित SP, कलेक्टर, आपले आयुक्त अशा लोकांना जर टार्गेट करून त्यांना सांगितलं, ह्यांना सांगितलंय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ह्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जबरदस्तीने जर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्याचा जर कट कारस्थान जर ही लोक रचत असतील तर आमच्या पालकांनी करायचं काय? कारण आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडून यासाठी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे तपास चालू आहे त्या तपासामध्ये गोपीचंद पडळकर सांगायच्या पहिला पोलिसांनी आमच्या जे पास्टर आहेत संबंधित त्या पास्टरांची चौकशी झालेली आहे. आणि चौकशीच्या माध्यमातून त्यांना जे काही त्यांना म्हणजे पोलीस स्टेशनला बोलवतात त्यांना जातात की प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या पोलीस स्टेशनला सहकार्य करतोय. कायदा आणि सुव्यवस्था बिघडून असं कुठल्याही गोष्टी करत नाही. जर आमचे पालक खरोखर जर चुकीचं वागत असतील, जर त्यांचे दोषी असतील तर कायदेशीर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु त्यांना कुठल्याही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांची चौकशी असताना कुठलं काय आढळलं नसताना जर इथं येऊन जर प्रेशर करून SP ला, DSP ला, कलेक्टरला जर तिने प्रेशर करून सांगत असतील की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला सहआरोपी केलं पाहिजे तर हे कितपत योग्य आहे? कारण का तर एखादी गोष्टीची चौकशी व्हायला लागलेली आहे, त्या चौकशीच्या ह्याच्यामधून त्या काचुरीतून ती जात असताना जर हिने स्वतःचं मत व्यक्त करून त्यांच्यावर जबरदस्तीने जर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील आणि पालकामध्ये भीतीचं वातावरण पसरवण्याचं जर आता जे तिने काम केले ती भीतीचं वातावरणच पसरवलेलं आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये आमचा एक पास्टर काय झालेला आहे की बळी गेलेला आहे. ह्यांच्या भीतीपोटी एक पास्टराचं काय झालेलं आहे की हार्ट अटॅकने त्यांचं मरण झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे त्याचा. आणि ह्याला कारणीभूत, ह्याला जबाबदार हे गोपीचंद पडळकर साहेबच आहेत. आणि ह्यांनी जर एक ना सैराटची भाषा करण्याचं आणि एका गुंडाची भाषा जर करण्याचं जर वक्तव्य करण्याचं जर तिने ठामपणे निश्चयच केला असेल तर प्रथम तिने आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि झोपडपट्टी गुंडासारखं तिने प्रत्येकाला सांगत फिरावं की गुंडगिरीची भाषा, त्यांना मारण्याची भाषा, त्यांना तोडण्याची भाषा ही त्यांनी करत फिरावं. परंतु मागणी काय आहे? तर आमची आता मागणी एवढीच आहे की कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे जे काम करत आहेत गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आमच्या पालकांनी काही जरी केलं नसेल तर रात्रीचं 2-2, 3-3 वाजता त्यांच्या घरामध्ये अतिरेकीसारखं जर घुसून पोलीस त्यांना त्रास देत असतील आणि हा माणसाला जर खुला सोडला असेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जर आमच्या समाजाची, आमच्या पास्टरांची बदनामी करून त्यांची सुपारी जर फिरत असेल तर याला तुरंत म्हणजे ताबडतोब याला अटक होणं गरजेचं आहे. कारण राहुल गांधींनी एक नरेंद्र मोदींच्या विषयी वक्तव्य केलं होतं तर त्यांचा राजीनामा घेतला होता आणि ह्याने तर एक ना पूर्ण दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ह्याचा राजीनामा घ्यावा आणि ह्याची आमदारकी रद्द करावी हीच आमची मागणी आहे. उद्या काय करणार या संदर्भात? उद्याच्याला आम्ही कलेक्टर ऑफिसवर या संदर्भात आमचा धरणे आंदोलन आहे. आणि धरणे आंदोलन मध्ये कमीत कमी आपल्या सांगली आणि मिरजेमधून 3,000 ते 4,000 लोक आम्ही तिथे येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्यांना विनंती करणार आहे की झालेल्या गोष्टीचा निषेध करून तिने त्याच्यावर कारवाई करावी. आणि जर तिने तिथं कारवाई नाही केली तर आम्ही सांगली शहर पोलीस स्टेशनच्या तिथं घेराव घालून आम्ही तिथं त्यांना जाब विचारणार आहे की तुम्ही कारवाई का करत नाही.